या ठिकाणी आता कुलवधू मंगल कार्यालय त्याचप्रमाणे वरदविनायक विवाह संस्था या संस्थेमार्फत या नवदंपत्याचे या ठिकाणी आळंदी देवाची या धार्मिक तीर्थक्षेत्राच्या स्थळी या ठिकाणी यांचा विवाह या ठिकाणी संपन्न झालेला आहे। माझ्या समवेत आहेत अक्षयजी पांडे गुरुजी, माऊलींचे पुजारी। गेले 10 वर्षापासून ते या ठिकाणी लग्न लावण्याचं काम करतात। आतापर्यंत कमीत कमी 15 ते 20 हजार लग्न या ठिकाणी गुरुजींनी लावलेले आहेत आणि सर्व जे प्रेमविवाह आहेत ते सक्सेस पण झालेले आहेत। त्याबद्दल गुरुजी तुमचं या ठिकाणी मी मनापासून आपल्या या YouTube चॅनलमध्ये या ठिकाणी मी स्वागत करतो। आपलं नाव काय नवरदेव? अमोल रमेश मुरगुरा। ताई तुझं काय नाव आहे? वय किती आहे मुलाचं? माझं 24। मुलीचं? दोघांचं वय ओके आहे। कसं वाटतं लग्न करून तुम्हाला या ठिकाणी आळंदीमध्ये? पेटपक्षी वाटतं आता देवाच्या ठिकाणी लग्न झालंय। किती दिवसापासून ओळखताय तुम्ही एकमेकांना? 6 महिने। कुठं भेट झाली तुमची? गावाकडे। निर्णय कसं काय डायरेक्ट घेतला असं अचानक? संमत नव्हती। आता उद्या जर घरच्यांचा विरोध झाला तर तुम्ही काय करता? नाही तू काय सांगितलं? उद्या म्हणले घरचे तुम्ही येऊ नका, इथं आमच्या घरी येऊ नका, तुमच्यासाठी दरवाजे बंद। मग माझ्या घरच्यांचा विषय नव्हता, त्यांच्या घरात थोडा प्रॉब्लेम। बरं, आता तुम्ही एकदम सुखी आहात? ओके। काय एकमेकांना वचन दिले लग्न करण्याच्या आधी? एवढा मोठा निर्णय जो डिसिजन घेतलाय तुम्ही, काय सांगून घेतलं एकमेकांना? एकमेकांना फ्युचर म्हणजे माहिती आहे, आपल्यासोबत राहू शकते खुश आयुष्यात, नवीन मुलीसोबत कसं राहू शकतो, ओळखत नाही काय नाही, तसं दुसऱ्यासोबत राहू शकतो म्हणून हा डिसिजन घेतला। तू उद्या जर घरचे म्हणले एखादा चांगला नवरदेव बघून देतो याला सोडून दे, मग कसं नाही करू शकणार? बरं, चला तुम्हाला भावी वैवाहिक जीवनासाठी आमच्या सर्व या कुलवधू विवाह संस्थेमार्फत त्याचप्रमाणे वरदविनायक मंगल कार्यालयामार्फत या ठिकाणी अक्षय पांडे गुरुजींकडून वैयक्तिक माझ्याकडून तुम्हाला या ठिकाणी भावी तुमचं जे वैवाहिक जीवन आहे हे सुखासमाधानाचं बरोबर रेटेचं जावं अशी मी माऊलींची चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो। धन्यवाद।